वेलकम बॅक टू विनया भटक्या. मी आता इथे आलेलो आहे हे सोमनाथ प्रकल्प बघण्याकरता, जो बाबासाहेब आमटे यांनी निर्माण केलेला होता. त्याच्याबद्दलची माहिती आपण थोड्या वेळानेच जेव्हा ही व्हिजिट सगळ्या प्रकल्पाला व्हिजिट करू तेव्हा तिथूनचे कार्यकर्ते आपल्याला माहिती देतीलच. काल रात्री आम्ही आलो ते हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पावरनं इथे साधारण 5-6 तासाचा प्रवास करून या सोमनाथ प्रकल्पाला पोचलो. संध्याकाळी छानपैकी असं जेवण झालेलं आणि खूप दमल्यामुळे सगळेजण 9-9:30लाच झोपलो. आता सकाळी 6 वाजलेले आहेत आणि मागच्या साईडला बघाल हे तळं. या तळ्याबद्दलची पण सुद्धा माहिती आपण थोड्या वेळाने घेऊच, जेव्हा आपण इथे प्रकल्पामध्ये काय काय गोष्टी केलेल्या आहेत हे बघण्याकरता जेव्हा बाहेर फिरू तेव्हा आपण माहिती घेऊ. 7:30 वाजता आम्ही सर्वजण त्यांच्या कॅन्टीनमध्ये आलो. सकाळचा ब्रेकफास्ट 7:30पासून सुरू होतो आणि हे जे दिसतं आहे हा मोठाच्या मोठा हॉल आहे. इथे सर्वजण ब्रेकफास्ट घेण्याकरता बसतात. आजचा ब्रेकफास्ट होता विदर्भाचे पोहे आणि तरी, ज्याला म्हणतात तर्री पोहे. मागचं दिसतंय ते त्यांचं किचन आहे आणि सुंदर असा हा आजचा सकाळचा तर्री पोह्याचा नाश्ता घेऊन आता मी निघणार होतो ते हरिकाकांना भेटण्याकरता आणि त्यांच्याकडनं प्रकल्पाबद्दलची जी काय माहिती आहे ती समजून घेण्याकरता. 1200 एकरवर असलेला हा प्रकल्प आहे. त्याच्यात 2 गोष्टी दिसतात, ते मानवनिर्मित बंधारे आणि तळी आणि तिथे लावलेली शेती, ज्या शेतीमधनं चे उत्पन्न बाकीच्या प्रकल्पांना पुरवलं जातं. आजचा हा व्हिडिओ आहे हा पहिला मानवनिर्मित बंधारे आणि तळी कशी झाली त्याच्यावर. बाबांनी 1965 श्रमिक विद्यापीठ या नावाखाली शासनाकडे जमिनीची मागणी केली. 2 वर्षाचा काळ त्यामध्ये लोटला. 1967 बाबांना 2000 एकर जागा लीजवरती मिळाली. तसं बघितलं तर आजपर्यंत जेवढ्या काही महारोगी समितीला लीजवरती जमिनी मिळाल्या त्या टाकाऊ अशा मिळाल्या, चढ उताराच्या, खाचखड्ड्याच्या, जंगलाच्या, दगडाच्या. एवढंच काय, एका प्रकल्पावरती स्मशानाची पण जागा मिळाली. पूर्णतः जंगलाने व्यापलेला भाग आहे. जंगली स्वापदाचा वावर आहे म्हणून बाबांनी एक मोजके 14-15 कुष्ठरोगी बांधव जे जंगली स्वापदापासून आपलं स्वतःचं संरक्षण करू शकतील असं आनंद सोबत घेऊन आले. वाटेत येताना तुम्हाला शेवटला एक गाव लागलं, मारोडा. त्या गावच्या लोकांनी जरा विरोध दर्शवला की आमची गुरं वगैरे चालण्याच्या ठिकाणी ही काही तुम्ही कुष्ठरोगी बांधवांना धरून वरच्या भागामध्ये काम करता ते योग्य नाही. त्या गेटच्या बाहेर तुम्हाला ओढा लागला, येताना रात्री दिसला नसेल पण ओढा आहे. आता बऱ्यापैकी ब्रिज आहे, पण सुरुवातीला साधी पायवाट सुद्धा नव्हती, पाणी खळखळ व्हायचं. त्या ओढ्यावरती मारोड्याच्या लोकांनी सत्याग्रह केला. तिथले दगड घेऊन बाबांना मारायला वगैरे उठले. पण जे कुष्ठरोगी बांधव आनंदमधून आणले होते त्यांनी ते दगड आपल्या अंगावरती घेऊन बाबांना तिथे वाचवले. त्याच कालावधीमध्ये योग असा की इकडे 18-20 किलोमीटरवरती एक सावली म्हणून गाव आहे. त्या भागात विनोबाजी भावे यांचा भूदानबद्दलचा दौरा होता. त्यांच्यापर्यंत ही वार्ता पोहोचली की बाबांवर त्या मारोड्याचे लोक मारायला उठले आहेत, पुढे आणखी काही अनर्थ घडू नये म्हणून मग विनोबाजी जरा मध्यस्थी केली आणि त्यांच्या गावाला लागून जी बऱ्यापैकी तयार झालेली शेती होती ती 2000 एकरमधून 750 एकर आम्हाला सोडण्यास भाग पाडला. मग राहिलं ते आमच्याकडे 1250 एकराचं पूर्णतः जंगलाने व्यापलेला भाग आहे. कुष्ठरोगी बांधवांच्या भरोशावरती हे डेव्हलपमेंट करणं आपणास अशक्य आहे असं बाबांच्या लक्षात आलं. म्हणून पहिल्याच वर्षी बाबांनी इथे आंतर भारतीय श्रम संस्कार छावणी नावाचं शिबिर आयोजित केलं. जे शिबिर अविरत आतापर्यंत आपल्याकडे चालू आहे. त्याची ठरलेली तारीख आहे 15 ते 22 मे या कालावधीमध्ये ते शिबिर घेतलं जातं. तर पहिलं जे शिबिर आयोजित केलं त्या कालावधीमध्ये या परिसरात वीज नाही, जमिनीची लेवलिंग नाही, डोक्यावरती असं कोणत्या प्रकारचं छत नाही. अशा या कठीण परिस्थितीत वेळेवर येताना तुम्हाला तिकडे शाळेच्या समोर एक मैदान दिसलं असेल. कुष्ठरोगी बांधवांनी तिथले झाडं काढली,
जमिनीची लेवलिंग केली, मांडव टाकला आणि त्या ठिकाणी पहिलं शिबिर आयोजित करण्यात आलं. जरी पहिलं शिबिर होतं तरी पूर्ण भारतामधून जवळजवळ 1650-1700 स्त्री पुरुष मुलं मुली त्या शिबिराला हजर होते. आणि ते शिबिर 1-2 दिवसाचं नव्हतं तर 15 दिवसाचं ते शिबिर होतं. 15 तर असे शिबिराचे काही वर्ष लोटले. एका शिबिरामध्ये टाटाचे काही लोक आले. त्या कालावधीमध्ये हे जे नवीन बांधकाम केलेलं दिसतं त्या मकानापासून जो मोठा हॉल तुम्हाला दिसला वाटेत येताना, त्या हॉलपर्यंत हा भाग काही डेव्हलपमेंट झाला नव्हता. त्यांच्या लक्षात आलं बरेचसे शिबिरार्थी मुलं मुली स्त्री पुरुष असे उघड्यात झोपलेले त्यांनी पाहिले. ते बघून त्यांना वाईट वाटलं. शिबिर संपल्यानंतर जेव्हा ते परत आपल्या भागात गेले तेव्हा त्यांनी वरच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा आमटेच्या संस्थेमध्ये दरवर्षी तरुणांसाठी शिबिरं घेतात खरी, पण त्यांची राहायची सोय होत नाही. त्यासाठी आपणास काहीतरी करायला. आता टाटाबद्दल आपण ऐकून आहोत, वाचून आहोत. टाटा व्यक्ती अशा एक अशा समाजभावी संस्थाचे प्रत्यक्ष काम बघून आपल्या परीनं जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतात. तर जो 2 मजली बिल्डिंग दिसली तुम्हाला मोठी, ते बांधण्यासाठी टाटाने पैसा दिला. तर आता खालच्या भागामध्ये हॉल आहे, तिथे शिबिराच्या कालावधीमध्ये मिटिंगा होतात आणि मधला जो भाग आहे तिथे 300-350 मुलं एकाच वेळेस झोपू शकतील असा अखंड हॉलच आहे. स्त्रियांची आणि मुलींची सोय ही जी लांबच्या लांब चाळ तुम्हाला दिसते अशीच एक चाल या घराच्या मागच्या बाजूला पण आहे. स्त्रियांची आणि मुलींची सोय आम्ही शिबिराच्या कालावधीमध्ये तिकडे करतो. तर तुमच्यासारखे रिटायर झालेले लोक जे देवस्थानं किंवा प्रेक्षणीय स्थळं बघायला जाणार आहे, त्यांना असं वाटलं की बाबा आमटेजींचं खूप सारं नाव होत आहे, चला प्रत्यक्ष जाऊन बघावं काय चाललं. मग असे खूप सारे ग्रुप यायला लागले. तर त्यांची राहायची सोय आमच्याकडून होत नव्हती. की जे लांबच्या लांब चाळ आहे तिथे हॉल आहे, त्या हॉलमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना आम्ही राहायसाठी द्यायचे. ते आम्हाच काही बरं वाटलं नाही. मग आमच्या संस्थेचे एक ट्रस्टी आहेत मुंबईमध्ये, नरेनभाई मिस्त्री म्हणून, त्यांच्याकडे मग आम्ही आमची व्यथा मांडली तर सोमनाथला जे पर्यटक म्हणून येतात त्यांची राहायची सोय होत नाही, तुमच्या पर्यंत काही जमत असेल तर बघा. तर त्यांचे एक मित्र होते बालपणापासूनचे, जे आता मुंबईमध्ये बऱ्यापैकी बिल्डर होते. आता नुकतेच 7-8 महिन्याच्या आधीच ते एक्सपायर झाले. तर नरेनभाईच्या सांगण्यावरून त्या एकाच व्यक्तीने त्या काळात 31 लाख रुपये दिले आणि काही पैसा कमी पडत होता. तो नरेनभाई मिस्त्रींनी जे मुंबईमध्ये आनंद मित्र मंडळ म्हणून स्थापन केलं, त्यांनी काही पैसा टाकून हे ज्या ठिकाणी तुम्हाला ठेवलं आहे ते 4 ब्लॉक खालच्या बाजूचे बांधले होते. आता येणाऱ्या ग्रुपची संख्या वाढली, लोक वाढलेत, ती जागा आम्हाला कमी पडायची. मग बाकीच्यांना इकडे ठेवावं लागलं. पण तुमच्यासारख्या करून आणखी थोडीफार मदत मिळाली. त्या मदतीमध्ये वर पुन्हा दुसरा एक मजला चढवलेला. त्याच्या आतमध्ये जेवढं काही साहित्य तुम्ही पाहिलं असेल, प्लॅस्टिकच्या गडव्यापासून तर गादी उशी पलंगापर्यंत, आणि ज्या स्टीलच्या टेबलवरती तुम्ही रात्रीचं जेवण किंवा आताचा नाश्ता केला, त्यासाठी पुण्याच्या एक प्रभात एक चाफेकर म्हणून आहे, खूप वर्षापासून संस्थेशी त्या जुळलेल्या आहेत, त्यासाठी त्यांनी मदत केली आहे. आता थोडं विकास भाऊबद्दल बोलायचं झालं. विकास भाऊ हे डॉक्टर आहेत, ते इंजिनियर आहेत, ते तुम्हाला ठरवावं लागेल. आता 2 प्रकल्प तुम्ही बघून आला तर थोडीफार कल्पना तुम्हाला आलीच आहे. आता सोमनाथमध्ये त्यांनी काय घडवून ठेवलं ते तुम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे. तर त्याचं एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं, तुम्ही राहता तुमच्या बाजूला जे अर्धवर्तुळाकार जे मकान आहे छोटेवाले, ते शिबिराच्या कालावधीमध्ये फक्त 7 दिवसामध्ये त्याचं बांधकाम करून दाखवण्यात आलं. त्यामध्ये RCCचा उपयोग नाही, लाकडाचा उपयोग नाही आहे. ते सिंगल विटाची अशी तिरपी जुळाई आहे. त्याचे 4 फायदे असे: कमी कालावधीत, कमी खर्चात, उष्णतारोधक, आणि भूकंप झालाच तर माणूस मरणार नाही याची शाश्वती असलेलं एक मॉडेल आहे. कदाचित तुमच्या वाचनात आलं असेल की लारीला जो भूकंप झाला होता, त्या ठिकाणी बऱ्याचशा इंजिनियर लोकांनी आपापल्यापर्यंत आपल्या नवीन मकानाचे मॉडेल्स नेले होते. आमचे विकास भाऊसुद्धा याचे जे आमचे पृष्ठभूमी बांधव कारागीर होते सोबत घेऊन गेले. सर्वांनी आपापल्या परीनं आपल्या मॉडेलची माहिती दिली. जेव्हा विकास भाऊनी या घराची माहिती दिली, सर्वांनी अभ्यास केला. अभ्यासानंतर असं ठरलं की हेच मकान सुटेबल आहे, तर त्याच प्रकारचे मकान बांधल्या गेलेले आहे. तर आणखी इथे काय काय घडवून ठेवलं आहे ते तुम्हाला आपल्या गाडीमध्ये बसून प्रत्यक्ष बघायचं. ठीक आहे.
कुष्ठरोगी बांधवांच्या भरोश्यावरती तुम्हाला इथे मानवनिर्मित 17 मोठी तळी पाहायला मिळतील आणि या एकाच ओढ्यावरती 7 वेगळ्या वेगळ्या टाईपचे बंधारे पण आहेत. बऱ्यापैकी पाऊस झाला तर आम्हाला जवळजवळ 5,500 क्विंटलपर्यंत भात व्हायचा. पण 2008मध्ये पाऊस कमी झाला, तळी कोरडी राहिली, जी काही भाताची रोपं होती जळाली, भात झाला 450 क्विंटलच्या जवळ. विकास भाऊ समोर प्रश्न निर्माण झाला, दरवर्षी जर असा अनियमित पाऊस पडत राहिला, उत्पन्नात एवढी तूट आली तर हे 3-4 प्रकल्प कसे सांभाळायचे. मागून मागून मागायचं किती आणि देणारे काय देतील, त्यापेक्षा आपणच काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. तर मगा सांगितल्याप्रमाणे हा 12 महिने वाहणारा नाला आहे, ओढा आहे. मे महिन्यातही 2 तास विजेची मोटर चालेल, एवढं पाणी तिकडे दगडामधून झिरपून येतच राहतं. विकास भाऊने असा विचार केला, इथे जर आपण एखादा छोटासा चेक डॅम बांधला तर जून जुलैमध्ये थोडा तर पाऊस पडेल आणि सुरुवातीचं पडणारं पावसाचं पाणी जे नदीला जाणार आहे ते वळवून जर आपण आपल्या भागात घेतलं तर आपणास आपली तळी भरून भाताची लावण करायला, भाज्यांची लावण करायला सोपं पडेल. मग ठरलं इथे बांधायचा. मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो तो पैशाचा. मग यासाठी पैसा आणायचा कुठून? तर 2008-2009 या कालावधीत आनंदमध्ये जो विकास भाऊंनी अंध, अपंग, मूक, बधिर, कुष्ठरोगी बांधव यांना धरून जो ऑर्केस्ट्रा निर्माण केला, त्याचे 16 कार्यक्रम पुण्या मुंबईमध्ये झाले. त्यामधनं बराचसा पैसा मिळाला. मग याचं बांधकाम करायचं ठरलं. तर सुरुवातीला हा ओढा, हे इथे वाढलेलं झाड दिसतं बघा, आणि ते गवत दिसते, आणि बंधाऱ्याचा अर्धा भाग पलीकडला. पावसाचं पडणारं पाणी ते सरळ सरळ त्या डोंगराच्या कडेकडे नदीला निघून जायचं आणि टाक्याच्या खालच्या भागात जे दगड वगैरे दिसतात, गवत वगैरे दिसतं, ती वाहून जाणाऱ्या पाण्याच्या जमिनीची लेवलिंग होती. तर आपला बंधारा टिकावा त्यासाठी आपलं फाउंडेशन मजबूत असणं जरुरीचं होतं. म्हणून त्या लेवलच्या खाली इथे 6.5-7 फुटाचा आधी चरच खोदला. तर जेवढं तुम्हाला वर दिसतं पाण्याच्या तळापासून तेवढं जमिनीच्या आत आहे. तर आपला कमीत कमी खर्च व्हावा म्हणून विकास भाऊने आपली बुद्धी काय वापरली, ही आतल्या भागातला तुम्हाला 8-9 इंचाची RCCची भिंत दिसते आहे ना. व्हील लावलं, त्या ठिकाणी लोखंडी दार दिलेलं आहे. ते दार एवढ्यासाठी दिलं आहे का एकदाची आपली तळी भरली तर जास्तीचं येणारं पाणी आपणास नदीला सोडता यावं. ते जर दिलं नसतं तर पहिलं तळं फुटलं तर सर्व तळ्याची वाट लागली असती. तर ही भिंत त्या डोंगराच्या कडेला, जसं इकडे एल टाईप आहे तसं डाव्या बाजूला पण एल टाईप आहे, ही प्युअर RCCची भिंत आहे. दिसत आहेत तुम्हाला कसे जाडवाले राड वापरले आहेत ते. आणि दुसरी एक भिंत, मागचा जो 2 नंबरचा टायर आहे त्याच्या खाली दुसरी एक भिंत आहे, त्यामध्ये असे जाडवाले राड वापरले आहेत. आणि दोन्ही भिंतीच्या मधल्या पोकळीत आता जिकडे बघावं तिकडं गावाच्या बाहेर आपणास प्लॅस्टिकच पडून दिसतं खूप सारं. तर 3-4 ट्रक प्लॅस्टिक गोळा करून आणलं, त्याचे बारीक तुकडे तुकडे केलेत. सिमेंट, रेती, प्लॅस्टिक आणि खडी याचं मिश्रण केलं आणि ते मिश्रण त्या दोन्ही भिंतीच्या मधल्या पोकळीमध्ये थोडंसं ओतायचं, व्यवस्थित बसवायचं, प्रेस करायचं, पुन्हा त्या भिंतीवर उचलायच्या, पुन्हा त्या खडी मिश्रित प्लॅस्टिकचं मिश्रण ओतायचं. असं करून याचं बांधकाम त्या जमिनीच्या लेवलच्या वर ग्रॅव्हिटीच्या हिशोबाने, कॅनलमधून पाणी वाहताना बघितलं ना, ग्रॅव्हिटीच्या हिशोबाने मध्ये 2 मीटर बांधून घेतलं. जास्त उंच नाहीच आहे, जेवढं वर आहे तेवढं जमिनीच्या आत आहे. आता टापची रुंदी पाहाल तर तुम्हाला 5.5-6 फूट आहे. इकडून दगडातून येणारं पावसाचं पाणी आहे, डोंगरावरून येणारं पावसाचं पाणी आहे, त्यामुळे पावसाच्या पाण्याला फोर्स राहील. त्या फोर्सने आपला बंधारा पालथा पडू नये म्हणून टाक्याच्या कडेला इकडे उजव्या बाजूला टायर्स लावून त्याची रुंदी वाढवलेली आहे. इकडे सरळ आहे ना आतल्या भागात, इकडे आतल्या भागात सरळ आहे, पण मागच्या भागामध्ये असे स्टेप दिलेले आहेत. आता प्रश्न हा पडतो, टायर्स का वापरलेत? तर हे वापरलेले टायर्स आहेत. ऊन, वारा, पाऊस याचा त्यावरती काही परिणाम होत नाही. वापरलेले असल्यामुळं 100-150 रुपयाचा एक टायर मिळतो. हा टायर जर पावसाळ्याच्या दिवसा आपल्या घराच्या आजूबाजूला पडून राहिला, कितीतरी डास तयार होतील. जाळतो म्हटलं तर प्रदर्शन होईल. असं आहे, टाकाऊ वस्तूपासून या बंधाऱ्याची निर्मिती केली तर हा जो कॅनाल तुम्हाला दिसतो, जे पाणी वाहत आहे,
तर हा एकमेव कॅनल असा आहे की आपल्या प्रकल्पामध्ये जी 17 मोठी तळी मी सांगितली काही वेळाच्या आधी, त्यातली 11 तळी कुठेही विजेचा खर्च नाही, कुठेही डिझेलचा खर्च नाही, निव्वळ ग्रॅव्हिटीच्या भरोशावरती 11 तळी आपणास या एका कॅनलने भरता येतात. म्हणून 2010पासून आपणास पाण्याचा तुटवडा म्हणून भासतच नाही. जिकडे बघावं तिकडे आता तुम्हाला सर्व तळेच भरलेले दिसतील. पण यावर्षी एवढा पाऊस झाला की माझ्या 51 वर्षाच्या कालावधीमध्ये या वर्षासारखा पाऊस मी कधी पाहिलाच नाही. तिथपर्यंत यायचं पाणी, पण यावर्षी हे बघा तुम्हाला इथून गेलं पाणी, हा पूर्ण भाग भरून गेला. बघा किती पाऊस झाला असेल. हे दिसते तुम्हाला इकडे कचरा वगैरे पडून आहे ना झाडाच्या बाजूला, एवढा पाऊस झाला. ठीक आहे. आमची गावची भाषा बाळत पण नॉर्मल व्हायचं की नाही जुन्या काळात. आमच्यात गणपती विसर्जन होतं म्हणून गणपतीची गोळी म्हणतो आम्ही याला. जमिनीच्या लेवलच्या वर पाणी आहे बघा. डावी उजवी बाजू बघा, दोन्ही बाजूचं. इकडे उजव्या बाजूला भात लावलेला आहे. जेव्हा ही जमीन देण्यात आली तेव्हा सांगण्यात आलं, हा बघा या वर्षाच्या पावसाने पहा कसं नुकसान झालं. आणि या तळ्याचं पहा इकडे उजव्या बाजूला थोडं कुठं दिसतात 4 तळ्याचं पाणी. आणि शेवटलं जे चौथं तळ आहे ते 15-16 एकरमध्ये आहे, म्हणून नदीसारखं असं लांबच्या लांब दिसतं. आपण आपली गाडी तिथे आधी थांबली होती ना, तिथूनही ते पाणी दिसत होतं त्या तळ्याचं. एवढं मोठं तळ आहे ते. तसे हे 4 तळे आहेत, एका खाली एक. आणि ही सर्व तळी त्या एका कॅनलने आपणास भरता येतात. मग कोणीतरी विचारलं होतं ना, ते पाणी आपण वापरतो का शेतीत, कोणीतरी विचारलं होतं, मिळालं नव्हतं. चला, तर या तळ्यामध्ये जातं पाणी. ते बघा ते तळे दिसतं तुम्हाला, ते पण 12-14 उंच जो आहे तो फॉरेस्टच्या जागेवर आहे. फॉरेस्टवाले त्यावेळेस हुशार होते, त्यांनी अभ्यास केला का सोमनाथ वासियांना जेवढा फायदा आहे त्याच्यापेक्षा आपणासच जास्त फायदा आहे, म्हणून परवानगी दिली, नाही तर तोडून टाकले असते आतापर्यंत त्यांनी. हे 5 बंधारे आपल्या खालच्या भागात आहेत. तर हा त्यातला एक बंधारा पहा, दिसतं ना पिलर, कोल्हारपुरी बंधाऱ्यासारखा आहे. तृप्ती सदन म्हणून एक वसाहत आहे, डाव्या बाजूला तृप्ती सदन आहे, दिसतं ना ते वसाहत. हो लावलाय सगळा कापूस आहे. एवढं शेतामध्ये तण काढायला मजूर परवडत नाही. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओत आपण सोमनाथ प्रकल्पामध्ये शेतीबद्दलची माहिती घेऊ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.